आईकडे गेलोय आणि टेरेस गार्डन मधून भाजी आणली नाही असं कसं होईल? भरपूर भाजी लावली होती आईने. कोथिंबीर होती, पालक होता, कांद्याची पात, ही समोर वेल दिसते ती सुद्धा भाजीच आहेत, मिरच्या आहेत, गवती चहा आहे, भरपूर गोष्टी आहेत. आणि मग मी आले म्हटल्यानंतर आईने थोडी थोडी सगळ्यातली भाजी काढून दिली. कमळ वगैरे भरपूर गोष्टी आहेत. आपण एकदा मोठा व्लॉग व्हिडिओ शेअर केला होता आईच्या टेरेस गार्डनवरचा, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की व्हिडिओ पहा. मग काय छान छान भाज्या, त्यातही फ्रेश भाज्या आणि घरच्या म्हणल्यानंतर मी तर आवडीने भाज्या आणल्या आणि आम्हाला तर खूप आवडतात. आणि फ्लॅट सिस्टीममध्ये या गोष्टी करणं शक्य होत नाही. सगळ्या भाज्या पॅक केल्या आणि रोपंसुद्धा बरीच घेतलेत आपल्या गॅलरीमध्ये लावण्यासाठी. मग काय आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आजी नातीचं प्रेम पाहताय का? 20 रुपये खाऊसाठी दिलेत. आपण लहान होतो तेव्हा 2 रुपये 1 रुपये असा मिळायचा खाऊसाठी. आताच्या मुलांना 10 रुपये 20 रुपये मिळतात. घरी आल्यानंतर पहिले त्यांनी झाडं लावली. काव्याचं पार्सल आलेलं, छान क्यूट असा पाऊच मागवलेला होता. तो पार्सल रिसीव झालं. काव्य तर खूप खुश. छान सगळी झाडं ना गॅलरीमध्ये लावून घेतली. बरीचशी झाडं त्यांनी कमी केली होती आणि पुन्हा तेवढीच ॲड झालेली आहेत. पण झाडांवर खर्च करत नाही जास्त. आणि झाडांना पाणी दिलं ना की खूप फ्रेश वाटतं घरामध्ये. संध्याकाळी छान फ्रुट्स खाऊन मुली खेळायला गेल्या. आणि काव्य मॅडमचे नखरे पाहताय का? इथे कापूस सुद्धा आपल्याला भेटला होता आईकडून. छान छान एवढ्या सगळ्या भाज्या भेटल्या आहेत काकांकडून आणि आईकडून. रोपं सुद्धा बरीच आणली यावेळेस. अनन्याची सँडल काव्याला येऊ लागली. काव्य खूप खुश आणि छान दुसऱ्या दिवशी फ्रेश भाज्या बनवल्या सुद्धा.